नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे वासंतीला हे सत्य माहिती आहे. याचा त्रास नागेश्वरला खूप होत असतो आणि नागेश्वर आता घरी वासंती आलेली आहे. त्याला माहिती असतं की वासंती कुठं गेलेली आहे आणि म्हणून तर नागेश्वर टपून बसलेला असतो. वासंती यायची तो वाट बघत असतो आणि एकदा का वासंती आली की मग मात्र नागेश्वरने ठरवलेलं असतं की हिला आता सोडायचं नाही आणि म्हणून नागेश्वर म्हणत असतो की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रुद्रप्रतापला जर हे समजलं आणि भूतकाळ जर त्याला समजला तर मी सोडणार नाही. अशा पद्धतीने धमकी इथे वासंतीला तो देत आहे आणि त्याचबरोबर उर्वशी आता गाडी घेऊन येत असते. येताना रस्त्यात आता जी उभी असते ती म्हणजे गोजिरी आणि मोनू असतात. ते चालत असतात तर तिने गाडी घेऊन जाते. चिखलाचं पाणी सगळं मोनूच्या अंगावरती उडतं आणि मग गोजिरी तिला बोलत असते तर तिला खूप राग येतो. त्या क्षणी ती गाडीतून उतरते आणि म्हणत असते की नशीब समज चिखल उडलाय, गाडी घातली नाहीये त्याच्या अंगावरती. तेव्हा मात्र गोजिरीला खूप राग आलेला आहे आणि गोजिरीने पूर्ण त्या उर्वशीला चिखलाने वाकलेली आहे. आणि जेव्हा उर्वशी घरी येते तेव्हा रुद्र तिला विचारतो हे सगळं काय आहे, हे कुणी केलंय. तेव्हा मात्र ती सांगत असते की एक मुलगी होती. आता रुद्र नक्की जाऊन गोजिरीला जाब विचारणार का याच्यामध्ये उर्वशी तोंडावर पडणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर 25 वर्षाचा भूतकाळ उलगडताना पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच इकडे याही गोष्टी क्लिअर होणार आहेत. त्या म्हणजेच की सगुणा आणि त्याचबरोबर वासंती या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आता जेव्हा नागेश्वर घर पेटवलेलं असतं त्या देवकी आणि त्याचबरोबर अंगद महाजन यांचं आणि तो आलेला असतो तेव्हा तो सांगू लागतो की प्रभास त्या अंगदच्या पोटात सुरा खुपसून त्याची वाट लावलेली आहे आणि पेटवून दिलेलं आहे सगळं. त्यांच्या घरातून एकही माणूस बाहेर येता कामा नये. तुला जाऊन ते बाकीचं बघायचं आहे, तिथे लक्ष ठेवायचं आहे असं म्हणत प्रभासला पाठवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग प्रभास त्याची माणसं घेऊन आता निघालेला असतो. जेव्हा प्रभास तिकडे जायला निघालेला आहे तेव्हा मात्र इकडे सगळे गुंड असतात आणि इकडे देवकी आपल्या मुलीला लेकराला म्हणजे गोजिरीला घेऊन धावत चाललेली असते. गोजिरीला घेऊन ती निघालेली असते आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ती म्हणते की नाही माझ्या मुलीला काही होता कामा नये असं म्हणत त्या आगीतून ती स्वतःला वाचवून बाहेर पडलेली असते. परंतु ही माणसं जी आहेत नागेश्वरची तिच्या मागावर असतात आणि त्यातले काही गुंड जे आहेत ते गुंड पाठीमागून सुरा फेकून मारतात आणि तो सुरा जो आहे तो या देवकीच्या पाठीमध्ये घुसलेला असतो. आणि त्याच वेळी हे सगळं बोलणं जे असतं प्रभास आणि नागेश्वरचं ते वासंतीनं ऐकलेलं असतं आणि वासंती आता तिकडे आलेली असते. त्या रस्त्याने शोधत आलेली असते. तिला जंगलातून जाताना देवकी आपल्या मुलीला घेऊन जात आहे हे दृश्य दिसत असतं. आणि तेव्हा मात्र वासंती म्हणते की ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही त्या झाडाच्या मागे लपा असं सगळं तिने सांगितलेलं असतं. तेवढ्यात ते गुंड तिथे येतात आणि म्हणतात वहिनी साहेब तुम्ही. तेव्हा ती म्हणते मी मंदिरात गेले होते ना म्हणून ती सांगत असते. तेव्हा ते गुंड म्हणू लागतात की अहो एक बाई होती एका मुलीला घेऊन गेलेली आहे, तिला पाहिलं का तुम्ही असं त्यांचं बोलणं असतं. तेव्हा ती सांगत असते की हा ती बाई ना त्या दिशेने गेली. आणि मग त्या गुंडांना पुढच्या बाजूने पाठवून ते वासंतीने देवकीचा आणि तिच्या मुलीचा जीव तर वाचवलेला असतो. परंतु गोष्ट खूप भयानक असते ज्याचा विचारही कोणी केलेला नसतो. मग वासंती देवकीला विचारते हे सगळं काय झालंय, नक्की काय झालंय, कोण आहात तुम्ही ताई असं जेव्हा ती विचारू लागते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात तेव्हा मग देवकी सांगू लागते की एक राक्षस आला होता, त्याने माझ्या नवऱ्याचा माझ्या डोळ्यांसमोर खून केलेला आहे, आमची सगळी प्रॉपर्टी लुबाडलेली आहे आणि त्याचबरोबर त्याने आणखी काही गोष्टी केलेल्या आहेत. त्या म्हणजेच की त्याने आमचं घर पेटवलेलं आहे आणि आता माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवावर उठलेला आहे. तेव्हा वासंती म्हणते नागेश्वर घोरपडे का. तेव्हा मात्र देवकी म्हणत असते की हो तोच माणूस. तेव्हा देवकीला इकडे देवकी म्हणू लागते की तुम्ही कोण. तेव्हा
वासंती म्हणते तो माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे देवकीला खूप मोठा धक्का बसतो. देवकी म्हणत असते की नाही, तुम्ही जा इथे. तिथला दगड उचलते आणि वासंतीच्या डोक्यात घालायला लागते. तेव्हा ती म्हणत असते की त्याच्या पापामध्ये मला वाटेकरी नको करू, मी तुझ्या मुलीचं रक्षण करेल, चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाते, तुझ्यावर उपचार होणं गरजेचं आहे. वासंती म्हणत असते, देवकी म्हणत असते की नाही नको, मला माझ्या मुलीला त्या माणसाच्या सावलीला सुद्धा ठेवू नकोस, माझ्या मुलीचं रक्षण कर. ती म्हणत असते की चालेल. आणि मग आता देवकी अगदी तिथे घायाळ झालेली असते, ती रडत असते. देवीआईच्या समोर हे सगळं घडत असतं. देवीआईकडे तिनं मागणं मागत असते आणि त्याच वेळी वासंती त्या मुलीला घेऊन आता येते. आणि जेव्हा वासंती त्या मुलीला घेऊन आलेली असते त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे देवीआईच्या समोर ती असते आणि पाठीमागून आलेला असतो तो म्हणजे प्रभास. आणि देवीच्या समोर ती आलेली असते, म्हणत असते की या लेकराला हा जो त्रास होत आहे याच्यापासून याचं रक्षण कर, हे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तिथे प्रभास आलेला असतो आणि प्रभासला ती सांगत असते की या मुलाचं रक्षण, या मुलीचं आपल्याला रक्षण केलं पाहिजे, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. प्रभास म्हणत असतो की अक्का नाही, हे चुकतंय, तुमच्या लक्षात येत नाहीये का, असं म्हणत प्रभास बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे वासंती म्हणत असते की हिच्या आईला मी शब्द दिलाय, तुम्ही माझ्या नंदेचे नवरा आहात, पण मी कधीच विचार केलेला नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी माझ्या भावाप्रमाणेच सांभाळत आहे. मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की काही झालं तरी ही मुलगी आहे, तिचा काय दोष आहे सांगा. तिच्या आईबाबांना तर तुम्ही संपवलेला आहे, पण हिचा काय दोष आहे, मग मला सांगा, तिचं रक्षण केलं पाहिजे. बघा देवीआईने पण कौल दिलेला आहे. तेव्हा प्रभास देवीआईकडे पाहतो तर खरंच देवीआईने सुद्धा कौल दिलेला असतो आणि तो देवीआईची माफी मागतो आणि म्हणत असतो की नाही वहिनी अक्का काळजी करू नका, मी हिचं रक्षण करेल, असं म्हणत प्रभासने आता इकडे गोजिरीला घेतलेलं असतं आणि प्रभास मात्र गोजिरीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तो म्हणत असतो की अक्का काळजी करू नका, मी हिचं रक्षण करेन, हिला काही होऊ देणार नाही, हा देवीच्या समोर दिलेला शब्द आहे. आता प्रभासने तर गोजिरीला घेतलेला आहे, गोजिरीचं रक्षण करायचं त्याने देवीच्या समोर वचन दिलेलं असतं आणि देवीने कौल दिल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि हे लेकरू खरंच खूप नशीबवान आहे असं म्हणत तिच्या कानाच्या मागं असलेलं तुळशीपत्र जे आहे ते वासंतीने पाहिलेलं असतं. ती म्हणालेली सुद्धा असते, बघा हे तुळशीपत्राची खूण आहे, हे लेकरू खूप नशीबवान आहे, असं तिने सांगितलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रभासकडे आता तिने सोपवलेलं आहे आणि या मुलीला काही होता कामा नये एवढंही सांगितलेलं आहे. आता इकडे वासंती श्राद्ध घालत असते. त्या श्राद्धामध्ये तिनं सांगत असते की काहीही झालं तरीही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुझी मुलगी जिवंत आहे देवकी, तू काळजी करू नको. अंगद महाजन आणि देवकी, तुझी मुलगी जिवंत आहे. मी तुला फक्त एकच गोष्ट सांगत आहे की आता तरी या पिंडाला कावळा शिवू दे, यावर्षी तरी तुझं श्राद्ध व्यवस्थित होऊ दे, असं तिचं बोलणं चालू असतं. आणि लवकरच तुझी मुलगी कुठं आहे तिथून येईल आणि मी लवकरच तिचा शोध घेईल, असं सुद्धा ती बोलत असते. फक्त मी आता सांगू शकत नाहीये की ती कुठं आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र वासंती म्हणत असते की आज मी तुला सांगते, गेली 25 वर्ष झालं मी हे श्राद्ध घालत आहे, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही असं मला वाटत आहे. पण आज मी तुला सांगते की हे श्राद्ध मी तुझ्या मुलीचं रक्षण केलेलं आहे, तिला वाचवलंय, तुला दिलेला शब्द मी पाळलेला आहे. त्या राक्षसाच्या सावलीला सुद्धा त्या मुलीला मी येऊ दिलेलं नाही आणि तिचं रक्षण केलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि देवीच्या समोर नेमकी आता गोजिरी तिकडे येऊन पोहोचलेली असते. गोजिरी तिथं आलेली आहे आणि गोजिरी जेव्हा तिथे येऊन पोहोचलेली असते तेव्हा मात्र काही गोष्टी घडत असतात आणि गोजिरी ही आता सगुणासोबत आलेली असते. ते सामानाची जी पिशवी असते ती आणायची असते, त्यासाठी ती आलेली असते. आता गोजिरीच्या हातातला जो कलश असतो तो खाली पडतो आणि गोजिरी म्हणू लागते, हे असं का झालं, हा कलश का खाली पडला. आणि कलश नेमका जिथे वासंती पूजा घालत आहे तिथंपर्यंत येतो आणि गोजिरी मात्र आता तिथे येऊ लागते. गोजिरी म्हणत असते की असं का झालेलं आहे. गोजिरीला तेच कळत नसतं. गोजिरी तिथे जाते आणि इकडे सगुणा मात्र सामानासाठी वाट बघत असते.
गोजिरी तिथे येते, तो कलश उचलते आणि इकडे वासंती मात्र म्हणत असते की तुमची मुलगी लवकरच येईल, आपण तिला लवकरच शोधून आणूया, असं बोलणं चालू असतं. आता गोजिरी कलश घेते आणि तिथून जायला लागते. गोजिरीच्या लक्षात हे नसतं की आता पुढे काय होणार आहे, नक्की काय घडतंय. सगुणा तिला विचारते, अगं एवढा उशीर का झाला तुला? तर गोजिरी सांगते, अगं तो कलश खाली पडला होता ना, मग तो आणायला गेले मावशी, त्यामुळे उशीर झालेला आहे. तेव्हा ती म्हणते की चालेल, मोनू वाट बघतोय ना तुझी, तू जा आणि मी आहे इथलं, मी सगळं करून घे, असं सुद्धा सगुणाने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सगुणा तिला म्हणते की हॅपी बर्थडे. सगुणाला खूपच काळजी वाटत असते गोजिरीची. आता वासंती पूजा करत असते, अगदी ठरल्याप्रमाणे सगळी पूजा विधिव्रतपणे तिनं मांडलेली असते. गुरुजी तिथं असतात घाटावरती आणि पूजा सुरू झालेली असते. त्यासोबतच त्याच वेळी ते श्राद्ध घालायला आलेली असते, ती म्हणजे सगुणा. आता प्रश्न पडलेला असतो की सगुणा कोणाचं श्राद्ध घालायला आलेली आहे, ती कशासाठी आलेली आहे, हा मोठा प्रश्न असतो. पण जेव्हा फोटो समोर दिसतो ज्याला चंदनाच्या फुलांचा हार घातलेला असतो, तो फोटो असतो तो म्हणजे नागेश्वर घोरपडेचा. तर सगुणाई ते नागेश्वरचं श्राद्ध घालायला आलेली आहे. आणि त्याचबरोबर सगुणा जेव्हा नागेश्वरचं श्राद्ध घालत असते त्याच वेळेस इकडे अंगद आणि देवकीचं श्राद्ध घालत आहे, ती म्हणजे वासंती. दोघींनीही दिवे सोडलेले असतात आणि मग वासंतीचं लक्ष जातं, तर तिच्या लक्षात येतं समोर सगुणा आहे. ती म्हणते की अगं ताई ताई, असं म्हणत ती जाऊ लागते आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र वासंती धावत गेलेली असते, तिची ताई ती आहे, अगं थांब ना गं. तेव्हा ती म्हणते की नाही, तुला काय वाटलं मी प्रत्येक वर्षी इथं श्राद्ध घालायला येते, ती काय माझ्या नवऱ्याचं नाही, मी तुझ्या नवऱ्याचं श्राद्ध घालते. त्याच्या पापाचा घडा भरला आहे, तो या नदीच्या पाण्यातच डुबून मरणार आहे, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरीही त्याला मी जगू देणार नाही, असं वासंतीला सगुणा सांगत असते. कारण सगुणाने म्हणालेली असते की तुलाही कळलं पाहिजे. तेव्हा ती म्हणत असते, अगं ताई रुद्र छोटा होता ग, मी तेव्हा येऊ शकले नाहीये, त्याच्यामुळे येऊ शकलेले नाही. तर ती म्हणत असते की ज्या पाप करणाऱ्या माणसाला तू साथ दिलेली आहे तेवढीच पापी तू सुद्धा आहे, त्याच्या पापाची वाटेकरी तू सुद्धा आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत सगुणा बोलत असते. सगुणा खूप चिडलेली असते. सगुणा म्हणत असते की त्यावेळेस तुला यायला ऑप्शन होता पण तू आलेली नाही आणि आता तू माझ्याकडे यायचं नाही, माझ्यासाठी हे नातं संपलेलं आहे, तू मेलेली आहे, चल निघ, असं म्हणत तिने ढकलून सुद्धा दिलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की गोजिरी म्हणत असते की मला एक कळत नाहीये की मोनूचा फोन का नाही आलेला, तो मला फोन करणार होता ना, तो पोचला असेल. आणि तिच्या लक्षात येतं तिचा फोन जो आहे तो सगुणा मावशीच्या गाडीत राहिलेला आहे. आणि मग ती फोन घ्यायला निघालेली असते. समोरूनच रुद्र गाडी घेऊन आलेला असतो आईला घेण्यासाठी. आणि जेव्हा रुद्र तिथं तिला पाहतो आणि दोघांची धडक होते, दोघंही पडणार असतात. रुद्राने तिला सावरलेलं असतं, तिचं डोकं पडू दिलेलं नसतं. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आता वासंती आणि सगुणा यांचं बोलणं सुरू असतं. वासंती म्हणत असते की नाही अगं असं नको करू ताई. आणि सगुणाला तर राग आलेला असतो, कारण तुझ्या नवऱ्यामुळं माझा नवरा आज माझ्या बरोबर नाहीये, या गोष्टीचं दुःख तिला झालेलं असतं. आणि त्यांच्या दोघींमध्येही हे बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र रुद्र आणि त्याचबरोबर गोजिरी दोघेही एकत्र आलेले आहेत. आणि रुद्र पुन्हा गोजिरीकडे पाहत राहतो. त्याच्या डोक्यातून गोजिरी काही केल्या जात नसते, त्याच्या डोक्यात फक्त गोजिरीचाच विचार असतो. त्याला ना खरं तर ह्या गोष्टीचा धक्का बसत असतो की प्रत्येक वेळेस मी इच्छा व्यक्त केलेली असते, माझ्या मनात काहीतरी चालू असतं आणि तेव्हा मात्र ही मुलगी येऊन माझ्या समोर उभी असते आणि माझ्या मनासारखं सगळं घडत असतं. या सगळ्या गोष्टी ते आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र गोजिरी आता पुन्हा चिडलेली असते, पुन्हा त्याच्या अंगावर धावून जाते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आता गोजिरी म्हणत असते की नाही, कळत नाहीये का हो, तुमच्या डोक्यात जात नाहीये का, तुमचं नक्की काय चाललंय, प्रॉब्लेम काय आहे, असं बड नुसती तिची चालू असते. रुद्र मात्र तिच्याकडे पाहतच राहतो, त्याला काही सुचतच नाहीये, तो फक्त तिच्याकडे पाहत राहतो. त्याला माहीतच नसतं की ही काय बोलते. आणि ती म्हणते हात पुढं करा म्हणलं की रुद्रला वाटत असतं की हँडशेक करण्यासाठी हात पुढं करा म्हणते. आणि तेव्हा ती म्हणत असते की घ्या हा तुमचा फोन, असं म्हणत तिने त्याच्या हातामध्ये फोन दिलेला असतो.
आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि रुद्रच्या डोक्यावरून तिची ओढणी जात असते. रुद्र मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा इकडे आता वासंती आणि सगुणा यांची भांडणं चालूच असतात. त्या दोघी जणी भांडत असतात आणि इकडे सगुणा मात्र वासंतीला म्हणत असते की बाद झालं, तेव्हा जर तू निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती, एवढं लक्षात ठेव, अशा पद्धतीने ती बोलत आहे. तेव्हा मात्र सगुणा म्हणत असते की नाही अगं, असं नको करू ना, ऐक ना ताई. पण ताई मात्र ऐकायलाच तयार नाहीये. ताई फक्त हट्टाला पेटलेली आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी हे सगळं जे काही घडत आहे ना, ते मात्र पाहून आता वाट लागलेली असते आणि तिने ढकललेलं असतं. तेव्हा समोर आलेली आहे ती म्हणजे गोजिरी, आणि गोजिरी म्हणते मावशी. लगेचच वासंती म्हणते तू मावशी म्हणालीस मला? तेव्हा सगुणा म्हणते की हो. काय झालं, तुम्ही पडलात का, तुम्ही घसरला का, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे वासंती म्हणते की हो ग. तेवढ्यात गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात अहो पूजा राहिले, फुलं राहिले, तुम्ही येणार होता ना, फुलं व्हायची आहेत अजून. तेव्हा ते दोघंही निघालेले आहेत आणि मग गोजिरी म्हणते चला मी तुम्हाला सोडते, असं म्हणत गोजिरी आता त्यांच्यासोबत चाललेली असते. आणि त्याचवेळी मावशी म्हणत काळजी घेत आहे. तेव्हाच वासंती म्हणते की काही नाती तुटलेली असतात, तेव्हा काही नाती आपोआप येऊन जोडली जातात आणि त्यातलंच हे एक नातं असतं हे तिच्या लक्षात आलेलं असतं. दोघीही तिथे आलेले आहेत आणि मग आता सगुणा जेव्हा तिथं पोहोचलेली असते तेव्हा मात्र आता सगुणा पाहते आणि इकडे गोजिरी आणि वासंती दोघीही उभ्या आहेत. वासंती ती फुलं जी आहेत पिंडाला वाहण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तिच्या हातातून ती फुलं काही वाहिली जात नसतात, कारण हाताला मार बराच लागलेला असतो. आणि त्याचबरोबर तिथे आता गोजिरी येते आणि तिच्या हाताला तिथे हात लावते आणि ती फुलं पिंडाला वाहते. तेव्हा गुरुजी सांगू लागतात की आज तुमची इच्छा जी आहे ती तुम्ही बोलून दाखवा. खरं तर वासंतीने सांगितल्याप्रमाणे तिची मुलगी येणार व असं देवकीला जो शब्द दिलेला असतो तो शब्द पूर्ण झालेला असतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी तिथे पाहायला मिळत असतात. आणि मग उद्याच्या भागात आपण पाहतो की वासंती विचार करत असते की ही मुलगी कोण आहे, मग ही मुलगी इथं का आलेली आहे, हिचं काय आहे नक्की, असं सगळं डोक्यात चालू झालेलं असतं. वासंती मात्र हात जोडत असते प्लीज यावर्षी तरी, 25 वर्ष झालं मी श्राद्ध घालत आहे, यावर्षी तरी तुम्ही हा कावळा पिंडाला शिवला पाहिजे, असं तिचं बोलणं आहे. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की वासंती गोजिरीकडे पाहत आहे आणि गोजिरी आणि वासंती दोघी मिळून हात जोडतात तर खरंच पिंडाला कावळा येऊन शिवतो. वासंती म्हणते काय चमत्कार झाला मला नाही माहिती. आणि आता वासंती घरी आलेली आहे. इकडे गोजिरी आणि त्याचबरोबर मोनू निघालेले असतात. तेव्हा उर्वशी तिथून चाललेली आहे आणि उर्वशीने मात्र तिथे येऊन आता गोंधळ घातलेला असतो. मोनूच्या अंगावर सगळा चिखल उडवलेला आहे आणि त्याच वेळी मोनूच्या अंगावर चिखल उडवलेला असतो आणि त्याच वेळी तिथं उर्वशी असते. ती उर्वशीला जा विचारते. तेव्हा मात्र उर्वशी म्हणू लागते की नाही, काही झालं तरीही मी गाडी तर घातलेली नाहीये ना, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या क्षणी गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता इकडे गोजिरीला खूप राग आलेला असतो आणि तिने तो चिखल त्या उर्वशीच्या अंगावर ओतून तिला अक्षरशः चिखलाने माखलेली असते आणि तिला तिची लायकी दाखवून दिलेली असते. त्याचबरोबर इकडे आता घरी आल्यावर उर्वशीला ही गोष्ट विचारत असतो, तो म्हणजे रुद्र काय झाले नक्की, हे सगळं कुणी केले, असा प्रश्न तिने विचारलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस रुद्रने हे विचारल्याबरोबर ती म्हणत असते की ती मुलगी होती. आता रुद्र आणि त्याचबरोबर इकडे गोजिरी यांच्यामध्ये काय होणार, आता पुन्हा युद्ध का भांडण का पुन्हा गोजिरीला पाहिल्यावर रुद्र अगदी गप्पच होणार आहे, हँगच होणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.